श्रीराम समर्थ. पुनीत मंगळ वेढे केले दामाजी पंतांनी, भुकेल्या अन्न देऊनी तोषविला प्रभु त्याने, सोडविले त्याला अंत्यजी कमलापती झाला. बिदरच्या बादशहाच्या पदरी होते दामाजी पंत. विद्वत्ता आणि सदाचार, धार्मिकता आणि सद्वर्तन यांच्या जोरावर, या गुणांवर ते मामलेदार झाले. मोठे ईश्वर भक्त होते. अत्यंत दयाळू आणि थोर अंतःकरणाचे होते. मुखाने सतत पांडुरंगाचे नामस्मरण करीत असत. त्यांच्याजवळ अजून एक सद्गुण होता, तो म्हणजे अन्नदान करणे. हा त्यांचा स्थायी भाव होता. पांडुरंगाचे भजन, पूजन, पंढरीची वारी त्यांनी कधी चुकवली नाही. प्रथम ते हुमायून बादशाच्या पदरी कारकून म्हणून कामाला होते. पण कारकून या शब्दाचा अर्थ आपण घेतो तसा नाही बरं. तर आद्याक्षरांनी त्याचं आपण काय अर्थ होतो ते पाहूया. का म्हणजे काव्यालंकार जाणणारा, र म्हणजे रसिक आणि उदार असणारा, कु म्हणजे सर्व कार्यात कुशल असणारा, आणि न म्हणजे इतके सर्व गुण असूनही नम्र असणारा, असा हा कारकून. आज आपल्याला सध्या असा नम्र असणारा कारकून सापडणार नाही. खात्री करण्यासाठी एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन बघावं. पण दामाजी पंत मात्र वर सांगितल्याप्रमाणे कारकून होते, आणि म्हणूनच त्यांना बादशहाने पंढरपूरजवळच मंगळवेढ्याचे मुख्य अधिकारी म्हणून त्यांना बढती दिली आणि ते मामलेदार झाले. आणि या अशा दामाजी पंतांसाठी भगवंत खरोखरच विठू महार झाला आणि त्यांच्यावर आलेली आपत्ती ही त्यांनी बाजूला केलेली आहे. म्हणजेच विठाई माऊली ही सर्व भक्तांसाठी धावत येते. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. श्रीराम समर्थ.